राम राम मंडळी, शुभ सकाळ. बघा माझ्या चेहऱ्यावरनं वांग येत आहे आणि डार्क सर्कलसुद्धा येत आहे. हे कोणी सांगितलं माहिती आहे का? हे म्हणत होती की माझी बहिणीची मुलगी जी आहे ती म्हणत होती की मावशी तू चेहऱ्याला काहीतरी लाव. मग मी म्हटलं तर काय लाव, पण म्हटलं जाऊ दे, आधी आपल्याला प्यायचं आहे चहा. माझा एक तर झाला तुम्हाला माहिती आहे, हा आहे दुसरा, माझी भरपूर ॲसिडिटी वाढली आहे. पण काय करणार, चहाची सवय माझी सुटतच नाही आहे. खूप प्रयत्न केला मी. गुंजन गेल्यानंतरही मला दुसरा चहा पाहिजेच आणि त्याच्यामुळे मी आता हा काळा चहा घेत आहे. मी तर आतमध्ये आली, पण अधिराज आलाच नाही. म्हणून मी तिथे त्याला बघायला गेली की तो काय करत आहे म्हणून. कारण गुंजनची व्हॅन जाईपर्यंत तो तिथेच थांबलेला असतो. तर बापू मस्त मस्ती करत होता एकटा आतमध्ये ना. त्याला एकट्याला चला. मस्त मजा येते. सकाळी सकाळी चला ये. झोपतं काही येतच ये नाही बेटा. त्याला. आणि चलो. मला वाटलं तो पायरीपर्यंत गेला चला. तर खाली वगैरे पडायची भीती आहे चला. त्याची, तर तो खेळत होता. मग मी बिंदास झाली. नंतर आंघोळीला जायचं होतं, तर त्याला मला पहिले बाथरूममध्ये बसवून द्यावं लागते. तो बाथरूममध्ये थांबतो थोड्या वेळ. त्याला शी वगैरे जर आली तर तो करतो, कारण तो कमोडमध्ये बसत नाही. त्याला किती वेळा समजवलं तरी. त्याच्यामुळे त्याला मी बाथरूममध्ये बसवते, तेव्हा तो डायपरमध्ये शी करतो. आणि नंतर मला पोछा वगैरे मारायचा होता. मी पोछा वगैरे मारून घेतला. मला इकडे आवाज आला की भांडण वगैरे सुरू आहे की काय. तर हे दोघंजण साहेब एकमेकांसोबत बोलत होते पाण्याच्या कॅनबद्दल. काय तर मग